आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कथा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात एक दोन नव्हे अनेक संत होऊन गेलेत. त्यातीलच एक संत म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज होत. ज्या घराण्यात किंवा ज्या मातापित्यांच्या उदरी असे श्रेष्ठ साधू संत जन्माला येतात त्यांची देखील घराण्यात चालत आलेली अनेक पिढ्यांची भक्ती असते. तेव्हाच अशा श्रेष्ठ साधू संतांचे मातापिता होण्याचे भाग्य त्या मातापित्यांना लाभते. महाराष्ट्रातच पैठणजवळ आपेगाव आहे. तेथे गोविंद पंत नावाचे ब्राह्मण राहत होते. त्यांचे पुत्र श्री विठ्ठल पंत हे होत. लहानपणापासून भगवंताची भक्ती करण्याची व ज्ञान प्राप्त करण्याची आवड असल्याने थोड्या कालावधीतच त्यांनी वेदाध्ययन व अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करून ज्ञान संपन्न झाले. लहानपणातच त्यांनी ठरवले ईश्वर भक्तीतच जीवन व्यतीत करून जीवनाचे सार्थक करावे. त्यासाठी ते तीर्थयात्रा करण्यास निघाले आणि आळंदीस येऊन पोहोचले. पूर्वी तीर्थयात्रा करीत असताना वाटेत थांबण्यासाठी धर्मशाळा किंवा देवदेवतांच्या मंदिरात यात्रेकरू निवास करीत असत. रात्री एखाद्या देवळात मुक्काम करीत असत व दिवसा पदयात्रा करीत मार्गक्रमण करीत असत. त्याप्रमाणे श्री विठ्ठल पंत देखील पदयात्रा करीत सिद्धेश्वराच्या मंदिरात थांबलेत. आळंदीत सिद्धोपंत कुलकर्णी राहत होते. धनवान असूनही नम्र स्वभावाचे व भाविक होते. ते महादेवाच्या दर्शनास सिद्धेश्वराच्या मंदिरात आलेत. श्री विठ्ठल पंतांना पाहिले आणि त्यांच्या मनात एक विचार आला. आपली कन्या यांच्यासाठी योग्य आहे असे वाटते, पण त्यांच्याशी याबाबत बोलावे की न बोलावे असा विचार करीत असतानाच त्यांनी निर्णय घेतला व सांगितले, मी आपणास माझी उपवर कन्या देण्याचा विचार तुम्हाला करीत आहे. तुम्ही निर्णय द्यावा. श्री विठ्ठल पंतांनी ऐकून घेतले, पण निर्णय मात्र दिला नाही. पण काही दिवसातच स्वप्नातच त्यांना सिद्धोपंतांच्या कन्येशी विवाह करावा असा स्वप्न दृष्टांत झाला. ही ईश्वराचीच आज्ञा आहे असे मानून त्यांनी तिच्याशी विवाह केला. श्री विठ्ठल पंत व रुक्मिणी यांचा संसार सुखाने सुरू झाला. पण तरीही संसारात त्यांचे मन रमत नव्हते. एकदा ते पत्नीसोबत आळंदीस आलेत. तेथून सर्व मंडळीसहित पंढरपूरला गेलेत. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले व पुन्हा परत आलेत. काही दिवसातच श्री विठ्ठल पंतांचे माता पिता स्वर्गवासी झालेत आणि पूर्ण जबाबदारी विठ्ठल पंतांवरच आली. त्यांचे मन संसारात लागत नव्हते, म्हणून त्यांच्या पत्नी दिवसेंदिवस चिंताग्रस्त होत होत्या. हे सर्व सिद्धोपंतांनी जाणले व त्यांना आपेगावहून आळंदीस आणले. पण तरीही विठ्ठल पंतांमध्ये काही फरक पडला नाही आणि एक दिवस ते नदीवर स्नान करण्यास जातो असे सांगून घराबाहेर पडले. ते पुन्हा घरी परत आलेच नाहीत. पदयात्रा करीत काशीस पोचले. तेथे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संतांना भेटलेत. एक दिवस ते श्री रामानंद स्वामींना भेटलेत व मला संन्यास ग्रहण करावायचा आहे, आपण दीक्षा द्यावी. त्यावेळी श्री रामानंद स्वामींनी त्यांना विचारले देखील की ह्या वयात आपण संन्यास का घेतात. पण श्री विठ्ठल पंतांनी खरी स्थिती त्यांना सांगितलीच नाही. त्यामुळे त्यांनी श्री विठ्ठल पंतांना संन्यासाची दीक्षा दिली व त्यांचे नाव चैतन्याश्रम असे ठेवले. विठ्ठल पंत काशीस संन्यासी जीवन जगू लागलेत. पण इकडे रुक्मिणीबाई अगदी दुःखात जीवन जगत होत्या. रात्रंदिवस त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असत. आपले पती कुठे असतील, आपले पुढील जीवन असेच जाणार का, असा विचार करीत त्या भगवंताची भक्ती करीत जीवन जगत होत्या. पुढे त्यांनी एक वेळ भोजन करण्याचे व पिंपळाच्या वृक्षास प्रदक्षिणा घालण्याचे ठरवले व ते सुरू केले. दिवसामागून दिवस जात होते. श्री रामानंद स्वामींनी ठरवले की रामेश्वराच्या दर्शनास निघावे आणि ते काशीहून तीर्थयात्रा करीत करीत आळंदीत आलेत व मारुतीच्या देवळात निवास केला. गावातील स्त्रीपुरुषांना हे कळले. कुणीतरी सज्जन महात्मे आले आहेत व मारुतीच्या मंदिरात थांबले आहेत. ते त्यांच्या दर्शनास गेलेत. रुक्मिणीबाईंना देखील याबाबत कळले, म्हणून त्या देखील संध्याकाळी त्यांच्या दर्शनास गेल्यात आणि स्वामींनी अगदी नेहमीप्रमाणे सौभाग्यवतींना आशीर्वाद देताना म्हणत असत त्याप्रमाणे म्हटले, पुत्रवती भव. त्यांनी पुत्रवती भव असे म्हटले आणि हे ऐकून रुक्मिणीबाईंना रडू आले. स्वामींनी याबाबत विचारले तेव्हा रुक्मिणीबाईंनी सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या पतीचे वर्णन सांगितले व ते कधीपासून घरातून निघून गेले आहेत, परत आलेच नाहीत. तुम्ही तर पुत्रवती भवाचा आशीर्वाद दिला,
पण तो खरा होणार नाही याचे मला वाईट वाटले. स्वामींनी सांगितले, माझा आशीर्वाद खोटा ठरणार नाही असे सांगितले. व ह्या बाईंनी आपल्या पतीच्या केलेल्या वर्णनावरून चैतन्याश्रम नावाचा आपला शिष्यच हिचा पती असावा याची खात्री झाली आणि ते पुढे तीर्थयात्रेस न जाता पुन्हा काशीस परत गेले. आळंदीत मुक्काम केल्याचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. किंवा आळंदीत माझ्या दर्शनास आलेल्या रुक्मिणीबाईंचे तुम्हीच पती आहात असे मला वाटते. आपण खरे काय ते सांगावे. विठ्ठलपंतांनी आपली चूक मान्य केली. त्यामुळे श्री रामानंद स्वामींनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा दिली. ते काशीहून निघाले व पुन्हा आळंदीस आलेत. रुक्मिणीबाईंना व त्यांच्या घरातील सर्वांना आनंद झाला. पुन्हा सुखाने संसार सुरू झाला व त्यांना 4 अपत्य झालेत. शके 1195 श्री निवृत्तीनाथ महाराज, शके 1197 श्री ज्ञानेश्वर महाराज, शके 1199 श्री सोपन महाराज व शके 1201 संत मुक्ताबाई जन्माला आल्यात. मुले मोठे होऊ लागले, पण त्यांचा उपनयन संस्कार देखील आपण करू शकत नाही याचे दुःख त्यांना सहन झाले नाही. ते आपल्या मुलांना घेऊन आपे गावास आलेत. पण तेथील ब्राह्मणांनी देखील सांगितले, तुम्हास देहदंडाशिवाय दुसरे प्रायश्चित्त नाही. अखेर पती पत्नींनी सोबत नदीत उडी मारून जलसमाधी घेतली. सर्व भाऊ बहिणींच्या खडतर जीवनाचा प्रवास सुरू झाला. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली, जो आजही व पुढील अनंत पिढ्यांसाठी एक श्रेष्ठ व मार्गदर्शक ग्रंथ आहे. त्यानंतर शके 1218 संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बंधू भगिनींच्या समक्ष संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज व सर्व संतांच्या उपस्थितीत आळंदी क्षेत्री संजीवन समाधी घेतली. त्यांना साष्टांग प्रणाम करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.